आणि ते कशानंही फिटू शकणार नाहीत अशी परिस्थिती. इथं महिलांची संख्या मोठी आहे म्हणून सांगतो, जिजाऊ गरोदर होते. जाधव आणि भोसले या दोन घराण्यामध्ये वितुष्ट आलेलं होतं. गरोदर असणाऱ्या जिजाऊंना कुठे ठेवायचं म्हणून शहाजीराजांनी निर्णय घेतला आणि जुन्नरला नेऊन सोडलं. तिथे त्यांचे नातेवाईक होते विश्वासराव. आणि लखोजी जाधव हे जिजाऊंचे वडील आहेत आणि शोधत होते कुठे शहाजीराजे सापडतात म्हणून. आणि लखोजी जाधवांना कळालं की शहाजी भोसले जुन्नर मध्ये. लखोजी जाधवांनी अख्ख्या जुन्नरलाच वेढा घातला. विश्वासरावांच्या दारात जाऊन उभे राहिले, शमशेर काढली आणि विश्वासरावांना विचारलं, पुढे शहाजी भोसला. विश्वासरावांनी सांगितलं ते इथं नाही. म्हटले मग पळून गेले असतील. विश्वासरावांनी सांगितलं जाधवांवर अजून ती वेळ आली नाही की ते पळून जातील, भोसल्यांवर अजून ती वेळ आली नाही की ते पळून जातील. जाधव म्हटले मग लपून बसले असतील. जाधव बोलता काय? विश्वासरावांनी अशी म्यानातून तलवार काढली. लखोजी जाधवांनी तलवार उपसली. दोघं एकमेकांवर धावून जाणार. त्याच वेळेला गरोदर असणाऱ्या जिजाऊ पुढे आल्या आणि आवाज दिला, आबा किती दिवस हे शत्रुत्व, किती दिवस आपण एकमेकांच्या तलवारी एकमेकांवरती मारायच्या. वडिलांचा हात हातात घेतला, स्वतःच्या कपाळावरती ठेवला आणि जिजाऊ म्हटले, आबा एकदाच तुमच्या पुरीच्या कपाळावरचं कुंकू पुसून टाका आणि संपून टाका हे शत्रुत्व. मुलीचं आणि बापाचं नातं इतकं सुंदर असतं. बाप मुलीच्या सुखासाठी काही करायला तयार असतो. लखोजी जाधवांनी जिजाऊंना जवळ घेतलं आणि सांगितलं, पुरी जसं माझं रक्त तुझ्यात आहे ना, तसंच माझं रक्त जाधवांच्या कुळीला बांधले. हे शत्रुत्व संपेल ते आमच्या मरणानंतरच संपेल. पण एक आशीर्वाद देतो, सौभाग्यवती भव, तुझ्या कुंकवाला कधी हात घालला नाही. जिजाऊंनी आग्रह केला म्हणून त्या दिवशी लखोजी जाधवांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गरोदर असणाऱ्या जिजाऊंना वरती शिवनेरीवरती नेऊन सोडलं आणि जाताना लखोजी जाधव म्हणाले, पुरी तुला मूल झालं ना, फक्त निरोप धाड. तुझ्या नवऱ्यानं जरी बोलवलं नाही ना तरी पोराचं तोंड बघायला मात्र मी नक्की येईन. निघून गेले लखोजी जाधव. बघा आता पुढचा विचार करा, मी काय कशासाठी हा सगळा प्रसंग सांगितला. याच लखोजी जाधवांना आणि त्यांच्या 3 मुलांना, एक आचलोजी, दुसरा राघोजी, तिसरा यशवंतराव, चौथा होता बहादूरजी, तो आईजवळ थांबला. लखोजी जाधव आणि त्यांच्या 3 मुलांना सुलतानानं वरती दरबारात बोलून घेतलं. हे 4 जण तिथं आले. सुलतानाला मुजरा केला. सुलतान दरबारातून आत निघून गेला. जाधवांना अपमान वाटला. जाधव दरबार सोडून निघाले आणि ठरल्याप्रमाणे तिथे उभे असलेले मुकर्रब खान, मोती खान, फर्राद खान धावून आले. सपासप वार केले आणि कपटानं जिजाऊंचे 3 तरनेबाण भाऊ आणि जिजाऊंचे वडील रक्ताच्या थरळ्यात कोसळले. तुम्ही सगळ्या महिला आहात, स्त्री म्हणून एक विचार करा. ही बातमी ज्यावेळेस जिजाऊंना कळाली असेल की आपल्या 3 भावजया आणि आपली आई एकाच दिवशी विधवा झाले, जिजाऊंचं माहेर संपलं, काय काय परिस्थिती झाली असेल हो जिजाऊंची. शहाजीराजांचे भाऊ आहेत खिळोजी राजे, त्यांची बायको आंघोळीला गेली तर सैन्यानं उचलून नेलं. ही अवस्था होती इथल्या स्त्रियांची, ही अवस्था होती इथल्या मुलींची. आणि म्हणून त्यावेळेस जिजाऊ सांगतात, शिवाजीराजे हातात शमशेर घ्या, स्वराज्य निर्माण करावं लागेल, लढावं लागेल. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी या 4 युवनी पातशाहीला सुरुंग लावला. लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात शमशेरी दिल्या आणि प्रतिज्ञा घेतली, आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करू. एक आई ठरवते. मी पहिला प्रसंग का सांगितला माहिती?
जिजाऊंनी स्वतः ते दुःख भोगलं. या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या स्त्रियांची, मुलींची काय अवस्था आहे हे जिजाऊंनी पाहिलं. आणि म्हणून जिजाऊ स्वतःच्या मुलाला सांगतात, राजे, स्त्रियांचा आदर करणारं, स्त्रियांचा सन्मान करणारं रयतेचं असं राज्य तुम्हाला निर्माण करावं लागेल. आई सांगते आपल्या मुलाला, राजा स्वराज्य निर्माण कर. आणि म्हणून शिवाजी राजे स्वराज्य निर्माण करतात. किती ताकद आहे तुमच्या शब्दात, लक्षात घ्या. मला तुम्हा सगळ्या मुलींना, सगळ्या महिलांना, सगळ्या आयांना जाणीव करून द्यायची, या जगाला दिशा दाखवण्याची ताकद, तुमच्या कुटुंबाला दिशा दाखवण्याची ताकद जर कोणात असेल ना, तर ती तुमच्यामध्ये. 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थापैकी आपल्या घरातल्या पुरुषाला कोणत्या दिशेला घेऊन जायचं हे सर्वस्वी स्त्री ठरवत्या. तुम्ही जर ठरवलं नवऱ्याला धर्माकडे घेऊन जायचं, तुम्ही धर्माकडे घेऊन जा. तुम्ही ठरवलं नवऱ्याने नुसते पैसेच कमवले पाहिजे, त्याला काही सुचतच नाही. तुम्ही गाडी म्हणल्या का ते पळतंय, तुम्ही माडी म्हणल्या का पळतंय, साडी म्हणल्या त्याला काय करावं ते कळत. आणि तुम्ही ठरवलं नवऱ्याला मोक्षाकडे घेऊन जायचं, तुम्ही मोक्षाकडे घेऊन जा. आज या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही ठरवा की आपल्या घरातल्या पुरुषाला, आपला मुलगा असेल, भाऊ असेल, पती असेल, आपला बाप असेल, आपल्या घरातल्या पुरुषाला कोणत्या दिशेला घेऊन जायचं हे आपण ठरवू शकाल. माझी सगळ्या आयांना विनंती आहे, तुम्ही अगोदर मोठं स्वप्न बघा. जिजाऊंनी मोठं स्वप्न बघितलं की स्वराज्य निर्माण व्हावं आणि म्हणून छत्रपती ते निर्माण करू शकतो. पण इथं आम्हीच मोठं स्वप्न बघायला तयार नाही. परवा 2 महिला गप्पा मारत होत्या, साडीचा बोळा, साडीचा बोळा. ती म्हणलं काय साडीचा बोळा म्हणजे? ती म्हणली बाबा साडीचा बोळा म्हणजे आता लग्न सराई सुरू आहे. या लग्न सराईमध्ये एखाद्या बाईनं आहेराच्या बदल्यात न घालायजोगी साडी दिली का ती तशीच जपून ठेवायची, तिच्याच पोरीच्या लग्नात परत. आता हा केवढा मोठा विचार आहे मला सांग. आता एवढा मोठा विचार जर आपला असेल तर कधी आपली पोरं मोठा विचार करतील. संक्रांत साजरी केली का ताई तुम्ही? काय करता संक्रांतीला? काय असते? हळदी कुंकू. रथसप्तमी पर्यंत तुमचा हळदी कुंकूचा. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं. हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. साहेब मला कळते असे हेच वाण आहे, त्यांनी वाण सुद्धा बदलला नाही. किती पगार वाढू द्या, वाण काय? चहाची गाळणी, पावडरचा डबा. त्या चहाच्या गाळणीने चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला बीळ पडणं. तुम्ही काय पेरायचं ते ठरवा. कोणता विचार आपल्या पोरांना द्यायचा ते ठरवा. या पुरी अशा दिमागात बसल्यात ना, यांना सांगा तुम्ही मोठी स्वप्न बघा. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. आज पोरांपेक्षा सुद्धा तुम्ही 10 पावलं पुढे आहात. एमपीएससी युपीएससीचे निकाल बघा, 10वी 12वीचे निकाल बघा. आणि तुम्हाला मी खात्रीनं सांगतो, एक दिवस असा येईल तुम्ही अशा 5-6 जणी गावात आलेले असाल, एकमेकीला फोन करा, चल जरा पुण्यात जाऊन येऊ. दुसरी मैत्रीण म्हणेल पुण्यात काय? नाही ते मुलाचे वडील महिना झालाय फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. तुम्ही 5-6 जणी अशी गाडी बिडी घेऊन मुलगा बघायला निघा. पोराचा भाऊ दारात रांगोळी काढत असतो, तुम्ही येणार म्हणून ते पोरगा असं आरशाच्या पुढे इन बिन करून उभं राहणार. तुम्ही जायचं ना, असं पायावर पाय टाकून बसायचं सोफ्यावर. मग मुलगा चहान पोहे घेऊन येणार. तुम्ही असं डोळ्यात डोळे घालून विचारायचं, का रे स्वयंपाक जमतो का? पोरींनी जर होकार दिला ना तर आपली लग्न होतील पुढे. याचा अर्थ मी तुम्हाला कमी लेखतोय असं नाही, पण तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, त्याची जाणीव फक्त आपण या पोरांना पोरींना करून दिली पाहिजे. उद्या जर तुमच्यापैकी पोरींना कोणी कलेक्टर झालं ना, आम्ही सगळेजण इथं दारात उभे राहू तुमच्या स्वागताला. तुमच्या गाडीचं दार उघडायला सुद्धा शिपाई असते. गावातले सरपंच विपंच फोन करतील, मॅडम जरा आमच्या तेवढं गावाच्या रस्त्याचं बघता का? आणि काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल. आणि काय करायचं याच्यासाठी? याच्यासाठी किमान मोठं स्वप्न बघायचं, पहिल्यांदा धाडस तर दाखवा. माझं सगळ्या तरुणांना सांगणे, धाडस दाखवा. शिवाजी राजांच्या अगोदर शूरवीर नव्हते का? शूरवीर होते, पण कुणी स्वराज्य निर्माण करायचं धाडस दाखवायला तयार नव्हतं. शिवाजी एकमेव राजा आहे. अरे धाडस दाखवलं, चला लढू. औरंगजेब भिडू कोण असेल ते बघू म्हटलं. बरं त्या काळात औरंगजेबाच्या विरोधात लढायचं सोपं काम होतं का?
बरं लढता लढता राजे जर पकडले गेले असते तर काय म्हणले असते? आणि पकडलोय ना, कोर्टात जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, चांगला वकील देऊ, बघू, असं होतं का? अरे पकडल्यावरती थेट मृत्यूच होतो. तरी सुद्धा शिवाजी राजे धाडस दाखवतात लढायचं. ते धाडस, ती हिंमत या भूमीत जन्माला आलेला तरुण म्हणून आपल्याला दाखवता येईल का? तारुण्य म्हणजे काय? फक्त 70-80 किलोचं वजन, 2 पाय, 2 हात, अवयवांचं पॅकेज म्हणजे तारुण्य नाही. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा अविरत स्पंदन, निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ वय. मला वाटतं या तारुण्याच्या जोरावरती आम्हाला आमच्या आईबापाची स्वप्न पूर्ण करता येतील का? इथं जे पोरं आहेत ना तरुण, माझं सगळ्या पोरांना सांगणं, ज्या दिवशी तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना, अरे वा पोरानं कर्तबगार पोरगा निघाला, हे ज्यावेळेस तुमचे आई वडील तुमच्यासाठी बोलतील ना, त्या दिवशी समजायचं आयुष्य यशस्वी झालं. मला आज सांगा, शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या महाराष्ट्रात, भारतात, सगळ्या जगभरात साजरी होती. आणि वरतून जर शहाजीराजे जिजाऊ जर बघत असतील, अरे आपल्या पोराचं काय कर्तृत्व आहे. शेकडो वर्ष होऊन गेली, आज एका छोट्याशा गावामध्ये या मुलं सगळे फेटा बिटा घालून माझ्या मुलाच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र, काय त्या आई बापाच्या मनात विचार असेल. आणि आपण माणूस म्हणून जन्माला आलो, भगवंताचे केवढे उपकार आहेत आपल्यावर. ठरवलं पाहिजे की आपल्या आई बापाला अभिमान वाटला पाहिजे, असं काम करू. तुम्हाला एक मी साधं उदाहरण सांगतो. डॉक्टर विठ्ठल लहाने नावाचे एक डॉक्टर आहेत लातूरला, प्लॅस्टिक सर्जन आहेत, प्लॅस्टिक सर्जरी करतात. एका कार्यक्रमात डॉक्टरांची भेट झाली. डॉक्टर म्हटले, मी रोज 4 सर्जरी मोफत करतो. म्हटलं डॉक्टर साहेब 4 सर्जरी का मोफत करता? सगळ्या तरुणांनी ऐका. म्हटले, लहान असताना माझी आई मला म्हटली होती, शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी शेजारच्या मावशीची साडी आणली, आईच्या हातात दिली. 4 दिवसानं आईनं धुवून घडी घालून परत दिली आणि सांगितलं, जा परत त्या मावशीला साडी देऊन ये. मी देऊन आलो. आल्यावर विचारलं, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली होती? आई म्हटली, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची मागितली. टचकन डोळ्यात पाणी आलं. लग्नाला घालून जावी अशी एकही साडी आपल्या आईकडे नसावी. आणि त्या दिवशी ठरवलं, एवढं मोठं व्हायचं की आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे. म्हटलं डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले, आईला आता मी रोज नवी साडी घेऊन देऊ शकतो, एवढे पैसे मिळायला लागले. पण रस्त्यानं जाताना एक मुलगी बघितली, तिचे 2 ओठ फाटलेले होते. तिच्यासोबत तिचा भाऊ होता. त्या दोघांना म्हटलं, तुम्ही उद्या माझ्याकडे हॉस्पिटलला या, आपण प्लॅस्टिक सर्जरी करू. भाऊ म्हणला, ही नटनट्यांची कामं, डॉक्टर साहेब आमच्याकडे एवढी पैसे नाही. डॉक्टर म्हणले, पैसे नाही लागणार, वडिलांना घेऊन या, आपण तशीच सर्जरी करू. त्यांच्याकडनं पैसे घेतले नाही, प्लॅस्टिक सर्जरी करून दिली. पोरगी गोड दिसायला लागली. 6 महिन्यानं पोरीचं लग्न जमलं. बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले. माझ्या हातात पेढा देताना बापाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. तो पेढा एकीकडे होता आणि आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी एकीकडे होती. ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं, रोज 4 तर पेढे कमवायचे. आता मी रोज 4 सर्जरी मोफत करतो म्हटलं. आणि डॉक्टर पुढे सांगत होते, म्हटले माझे वडील 90-92 वर्षांचे, पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर चालत असतात. एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले, मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे. हवेत नाही चालणार तर काय चालणार? आपल्या बापाला हवेत चालावं वाटलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्याकडे बघून तुमच्या आईला, तुमच्या बापाला ऊर भरून आला पाहिजे. अरे काय पुरीनं काम केलं, काय माझ्या पोरानं काम केलं. मला वाटतं याला जगणं मानतात. शिवाजी राजांच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त मिरवणूक काढली, डीजे लावला, शिवाजी राजांना डोक्यावर घेऊन मिरवलो, इथपर्यंत शिवजयंती मर्यादित ठेवू नका. चला आनंद आहे, साजरा करू, डीजे बिजेला ठीक आहे, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊ. शिवाजी राजांना थोडं तरी हृदयात मुरवता येईल का? शिवाजी राजांनी जे धाडस दाखवलं ते आम्हाला दाखवता येईल का? शिवाजी राजांना जे स्वराज्य अपेक्षित होतं, जिथं स्त्रियांचा आदर व्हावा, मान व्हावा, सन्मान व्हावा, शेतकऱ्याचा मान सन्मान व्हावा, पर्यावरणाच्या संदर्भानं शिवाजी राजांचं धोरण, निसर्गाच्या संदर्भानं धोरण,
व्यापाराच्या संदर्भातलं धोरण, हे थोडं बहुअंगानं आम्हाला समजून घेता येईल का? मला वाटतं याचा विचार व्हावा. आणि सगळ्यात महत्वाचं शिवचरित्रातनं काय शिकायचं माहिती? कमालीचा स्वाभिमान. शिवाजीराजे स्वाभिमानानं जगले. आयुष्यात किती संकट आले, पण त्या संकटांच्या समोर राजे गर्भगळीत होत नाही. आज आमच्या समोर छोटस संकट आलं की आम्ही हतबल होतो. व्यापारात तोटा आला, आत्महत्या केल्या. एखाद्या वर्षी पीक सापडलं नाही, आत्महत्या केल्या. मार्क कमी पडले, आत्महत्या केल्या. अरे मिर्झा राजे सोबत तह झाला, त्या तहामध्ये एक एक किल्ला द्यावा लागला मिर्झा राजे. आणि नुसतं किल्ले देऊन थांबले नाहीत, औरंगजेबाला भेटायला जावं लागलं दिल्लीला. आग्र्याला ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस एकटे गेले नाहीत शिवाजीराजे, एवढ्याच्या संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आता मला सांगा आजी, शिवाजीराजे संभाजीराजांना घेऊन गेलेत, मग मधला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल एकमेकांशी. काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. सोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, आपण माहित होतं आत्ता हात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे रक्ताच्या थरोड्यात कोसळले आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हणाले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. मला वाटतं लढण्याचं हे सामर्थ्य आमच्यात असलं पाहिजे. छोट्या छोट्या संकटांच्या समोर हातबल होऊ नका. संकटाच्या समोर असे छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. कधी कधी संकटाला सुद्धा मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे. ते संकटाला वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो. तुम्हाला ते साहेब महमूद माहिती आहे, ते महमूदचे पिक्चर असायचे आणि त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली आणि त्या महमूदला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है? आता केवढं संकट आहे होय, छातीवर बंदूक ठेवून विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है? महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हटलं. कसलं भन्नाट जगणं आहे. मला वाटतं ह्या जगण्यातला जो मिश्किलपणा आहे ना, तो सुद्धा वेळ प्रसंगी समजून घेता आला पाहिजे. मोठी स्वप्न बघा, उद्योगात या, व्यापारात या, व्यवसायात या, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, त्या क्षेत्रातला शिवाजी आपल्याला बनायचं एवढं मनाशी सांगून ठेवा. शिवाजी नुसतं नाव नाहीये, शिवाजी फक्त ढाल तलवारींचा इतिहास नाहीये. अरे शिवराय म्हणजे कमालीचा आत्मविश्वास, स्वतःला झोकून देणं म्हणजे शिवाजी राजा. असं झोकून देता आलं पाहिजे. त्या त्या क्षेत्रातला शिवाजी राजा आपल्याला बनायचंय हे ठरवता आलं पाहिजे. माझं सगळ्या मुला मुलींना सांगणं आहे, शिवजयंतीच्या निमित्तानं आज मोठी स्वप्न बघा आणि सगळ्या आई बापांना सांगणं आहे, पोरांना मोठी स्वप्न दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे. पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगते, अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चाल ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. आज इथून घरी गेल्यावर बापानं पोरला सांगायचं, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघ. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. अरे शहाजी राजांचं काय योगदान आहे शिवाजी राजांना घडवायला. शिवाजी राजांनी सिंहगड घेतला, मुरुमदेव घेतला, एक एक किल्ला घेत होते, पण लगेच कुणी शिवाजी राजांना डिवचायचं धाडस करत नव्हतं. कारण काय माहिती,
तिकडं कर्नाटकात शहाजीराजे बसले होते 10-20 हजाराचा फौजफाटा घेऊन. तिकडं मोगलांना आदिलशहाला ठाऊक होत की शिवाजी राजांना लगेच हात घालणं एवढं सोपं नाही. शहाजीराजे पोरांच्या जडणघडणीमध्ये आईबापाची भूमिका फार महत्वाची असते. म्हणून आपल्या पोरापुरींना किमान मोठी स्वप्न आपल्याला दाखवता येतील का याचा विचार करा. मी सगळ्या पोरापुरींना सांगेन, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. आज काय परिस्थिती आहे उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं सगळ्या महाराष्ट्राची. साहेब, टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. आपली पोरं कुठे? ते इथे येऊन काम करतात. चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील, पोट भरतील. मग आमची पोरं कुठे? आमची पोरं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कोणाच्या तर मागं की जय आहे. बरं, मागं निम्म्याला माहित नसतं पुढं कोणाचा जय जयकार झाला. कानाव की पडलं का जय म्हणायचं, यात आम्ही आमचं तारुण्य वाया. माझी विनंती आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, शिवाजी राजांचा जाज्वल्य असा इतिहास आमची प्रेरणा आहे. का आमच्या पोरापोरींनी उद्योग व्यवसायात व्यापारात येऊन? आमच्या पोरांच्या डोक्यात आम्ही एकच घातलं, नोकरी कर, अभ्यासात मार्क पाडा. मार्क जरूर पाडा, पण फक्त मार्क म्हणजे आयुष्य नाहीये, फक्त नोकरी म्हणजे आयुष्य नाहीये. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोराला 99% पडले पाहिजे. केवळ या पोरांच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. पोराला 99% मार्क पडले याचा आनंद आई बापाला नाही, पण त्याला एक कमी पडला याचं मात्र दुःख. दोघं नवरा बायको रडत होते परवा. म्हटलं काय झालं? म्हणले पोरानं फार मथुरा पाण्यात जायचं. म्हणलं काय झालं? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, 90च्या रांगेत बसलास. अरे म्हणलं पडले किती? म्हणलं 89. आता काय? मी त्यांना म्हटलं तुम्हाला दोघांना नवरा बायको 10वीत किती होतं? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत. आणि त्यांना दुःख याचं होतं पोराला 90 मिळू शकले. मार्क मिळवा रे, पण सगळं फक्त मार्कांसाठी नाही, त्या अभ्यासाचा आनंद घ्या, मजा घ्या. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणजे ऑप्शनला टाका. परवा 10वीतले एक वर्ग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. काय पेरायचं ते ठरवा. उद्योगात या, व्यापारात या, व्यवसायात या, नोकरीच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करा. आमच्याकडे नगरला साहेब एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा एक आहे म्हटल्यावर किती जणांना नोकरी मिळणार? एकालाच मिळणार. 999 घरी. ज्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला. म्हणला काही करा, याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. आता बागेत जर गोरीला नसेल तर लोक बागेत येतील कशी? लोक जर बागेत आली नाही तर बागेचं उत्पन्न कसं वाढणार? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर, ज्ञानावर, स्वतःच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब पडल ते काम करल, पण तोंडात आलेला घास काढू नका, नोकरी तेवढी दे. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. आणि हा म्हणला पगार आहे ना, आणि मग गोरीलाचं गोरीला. रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायचे. म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या शाळेतल्या पोरापोरींची ट्रिप आली आणि त्या पोरापोरींकडे बघून एक जोरजोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला.
चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत एमएससी झालेलं होतं. शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. पण आमचा जर आमच्या ज्ञानावर, कर्तृत्वावर विश्वास नसेल तर काय जगतो आम्ही? स्वाभिमानानं जगा. ठराविक वय अभ्यास करायचं, ठराविक वय स्वप्न बघायचं. ज्या त्या वयात त्या त्या गोष्टी आम्हाला करता येतील का? मोठी स्वप्न बघा. उद्योगात, व्यापारात, व्यवसायात येतील का याचा विचार करा. तुमच्यासारख्या 2-4 मुलं परवा त्या जेजुरी गडावर होते, फोटो काढत होते गडाचे. मी म्हटलं, पोरांनो गडाचे फोटो काढून काय करता? म्हणले, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं, मग तुम्ही काय करा? म्हणले, आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आली पाहिजे. आणि म्हटलं, काय करणार? म्हणले, खालून वर त्यांना गडावर पाय पाय घेऊन जाणार. आणि एकदा का लोक घामाघूम झाले का मग आम्ही त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणले 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही? मला हेवा वाटतो की काहीतरी वेगळं करायचा विचार आता मुलं मुली करायला लागले. अशी मोठी स्वप्न तुम्ही बघितली पाहिजे. साहेब, आमच्याकडे नगर पुणा हायवेवरती एक चिक्कूचा बाग आहे आणि त्या शेतकऱ्यांना असा बॅनर लावला, ग्राहकांना आपल्या हातानं झाडावरचे चिक्कू तोडून घ्यावे. आता ग्राहकाला चिक्कू नवीन आहे का? पण ते शेतात जाणं नवीन आहे, हातानं तोडणं नवीन आहे. बरं, ते म्हणतंय फोटो पुरते तोडा, बाकीच्या हायते घ्या म्हणते. आता इतकी लोक तिथे थांबायला लागले, ते पार्किंगचे 30 रुपये घेते गाडीला आणि येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणते जेवून जाणार का? वाटीभर झुणका आणि 2 भाकरी 100 रुपयाला विकतो. परवा म्हटला, साहेब चिक्कूत पैसे भेटले नाही, तेवढे पार्किंग आणि झुणका भाकर मध्ये भेटले. काय लागतो? फक्त दूरदृष्टी असली पाहिजे. जगाला काय पाहिजे ते ओळखता आलं पाहिजे. जगाच्या बरोबरीने आम्हाला चालता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्या काळात ओळखलं, आपलं आरमार मजबूत असलं पाहिजे, आपलं नौदल मजबूत असलं पाहिजे, आपल्याकडे चांगली शस्त्र असली पाहिजे, आपल्या बाजारपेठा मजबूत असल्या पाहिजे. शिवाजी राजांना त्या काळात कळलं. अहो, एवढं काय, आपण स्वच्छ असलं पाहिजे, नद्या नाल्या स्वच्छ असले पाहिजे, निसर्ग समृद्ध असला पाहिजे. या प्रत्येक गोष्टीची जाणीव आमच्या राजाला. शिवाजी राजांनी रायगडावर सुद्धा शौचालय बांधले. आजही रायगडावरती तुम्हाला शौचालयाचे अवशेष पाहायला मिळतील. शिवाजी राजांना शेकडो वर्षापूर्वी कळालं होतं गडावर शौचालय असावं. आम्हाला अजून कळालेलं नाही हो, अजून आम्ही बांधले नाही. शासनाला सांगावं लागलं, 10,000 देतो, 12,000 देतो, बांध बाबा. बांधले, पण लोकांनी वापरले नाही. त्याच्यात शेळ्या कोंडल्या, त्याच्यात गवऱ्या थापल्या, त्याच्यात कोंबड्या डालल्या. तरुण पोरं 25-25, 30-30 हजाराचे मोबाईल हातात असतात, पण घरात शौचालय नाही. सकाळी शौचालयाला निघाला तरी एका हातात डबा असते, दुसऱ्या हातात मोबाईल असते. बरं, खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडे, झुडपाच्या पलीकडे. याला आवाज येत नाही, तीनदा उठून उभं राहतं, का रेंज नाही, थोडं मोठ्यानं बोलून. शौचालयात सगळ्याची रेंज असते, पण स्वच्छतेची रेंज आमच्या डोक्यात कधी येणार आहे? कधी आम्ही समजून घेणार आहोत? काय धोरण होतं शिवाजी राजांचं निसर्गाच्या प्रती? काय धोरण होतं शिवाजी राजांचं पर्यावरणाच्या संबंधाने? या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. स्वाभिमानानं आम्हाला जगता येईल का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवाजी विद्यालय नावाने एक विद्यालय सुरू केलं होतं, रयत शिक्षण संस्थेचं. ती शाळा चालवता यावी म्हणून भाऊराव पाटील 1-1 रुपया गोळा करायचे. एका व्यापाऱ्यानं पत्र लिहिलं, भाऊराव पाटील 1-1 रुपया काय गोळा करताय? आमच्याकडे या, 1 लाख रुपयाची मदत करतो. भाऊराव पाटलांना आनंद झाला. गोरगरिबाची पोरं शिकावी त्याच्यासाठी मोठी मदत मिळते. व्यापाऱ्यानं भाऊराव पाटलांच्या हातात 1 लाख रुपयाचा धनादेश दिला आणि सांगितलं, पाटील आणखी मदत लागली तर करेल, पण माझी एक अट आहे. म्हटले का? म्हणले, शाळेला दिलेलं तेवढं शिवाजी राजांचं नाव काढा आणि आमच्या वडिलांचं नाव द्या. भाऊराव पाटलांनी हातात आलेला 1 लाख रुपयाचा धनादेश व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकून सांगितलं,
गोरगरिबाची पोरं शिकावीत याच्यासाठी वेळ पडली तर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदले, पण शाळेला दिलेलं शिवाजी राजाचं नाव मात्र बदललं. हा स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान आम्हाला किमान शिवचरित्रातनं घेता येईल का? वडीलधाऱ्यांचा आदर करणं, माता भगिनींचा आदर करणं, या छोट्या छोट्या गोष्टी जरी आम्ही शिवचरित्रातनं शिकलो ना, तरी मला वाटतं आम्ही खूप काही कमवलं. म्हणून माझं सगळ्या करून बघितलं तर त्याला मुसक्या बांधून दरबारात हजर करा, त्याचे डोळे काढा, असा आदेश शिवछत्रपतींनी दिला. अहो, रांझ्याच्या पाटलानं एका पोरीवर अन्याय केला. त्या मुलीचे वडील शिवाजी राजांकडे गेले, रडायला लागले आणि म्हटले, राज, कुंपणानच शेत खाल्लं, पाटलानं पोरीवर अन्याय केला. राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. राजे म्हटले, येसाजी जा आणि पाटलाला बोलून आणा. येसाजी पाटलाकडे गेला आणि म्हटला, राजांनी बोलवलं. पाटील मगरूर होता. पाटील म्हणला, राज, शिवाजी आणि राज कधीपासून? अरे ते नावाचे राजे, आम्ही जन्मानं राजा आहोत. जा तुमच्या शिवाजीला सांगा येत नाही पाटील. येसाजी आला. राज पाटील येत नाही. सोबत बाकीचे सवंगडी होते, त्यातला एक म्हणला, येसाजी कमरेची तलवार काय नुसती शोभाची हो? अरे काढायची की समशेर आणि आणायचा मुसक्या बांधून? शिवाजी राजे म्हणले, 50 जण जा आणि पाटलाला मुसक्या बांधून आणा. 50 जण गेले, पाटलाला मुसक्या बांधून आणला, राजांच्या समोर उभा केला. गयावया करायला लागला पाटील. पाटील म्हणला, राजा माफी द्या. राजे म्हणले, तुला माफी? अरे ती पोरगी ओरडत असेल, किंचाळत असेल, तिचा आवाज तुझ्या कानावर आला नाही, त्यावेळेस क्षणासाठी सुद्धा तुझं मन हेलावलं नाही, याला एकच शिक्षा. म्हणले, याचे 2 हात काढा, याचे 2 पाय तोडा. आणि पाटील म्हणले, मानानं पाठवा गावात गाढवा बसून. 2 हात तोडले, 2 पाय तोडले आणि गाढवा बसून रांझ्याच्या पाटलाला गावात पाठवून दिलं. हे शिवाजी राजांचं राज्य होतं, लक्षात घ्या. शिवाजी राजांच्या राज्यात स्त्रियांचा सन्मान होता. पोरांचं जर टोळकं गावात उभं असलं ना, आणि गावातली एखादी पोरगी जर रस्त्यानं चाललेली असली, तर तिला तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटलं पाहिजे. तिला वाटलं पाहिजे, माझ्या गावातली पोरं उभी आहेत, इथं मी सुरक्षित आहे. तुमची पोरगी जर गावातली कुठं कॉलेजला गेली ना, आणि गावातल्या एखाद्या पोराला जर तिनं कॉलेजमध्ये बघितलं, तर तिला तुमच्याकडे बघून वाटलं पाहिजे, माझ्या गावातला पोरगा आहे, मी सुरक्षित आहे. एवढा विश्वास जर तुमच्या गावातल्या मुली तुमच्याविषयी दाखवायला लागल्या ना, तर समजायचं की आपल्याला शिवाजी राजे कळले आणि आपण ते आपल्या आयुष्यात उतरवू शकलो. सन्मान करावं मुलींचा. आणि या सन्मानाची सुरुवात आहे ना, आपण आपल्यापासून करू. आपण आपल्या घरातल्या स्त्रियांचा पहिल्यांदा सन्मान करायला शिकू. मला असं नेहमी वाटतं, ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी. मग ती तुमची बहीण असेल, आई असेल, मुलगी असेल, पत्नी असेल. आपल्याला सगळ्या जगाचं कौतुक करायला वेळ आहे, पण आपल्या घरातल्या महिलांचं कौतुक करायला वेळ असते. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो, घरातल्या स्त्रीचं कौतुक करा, महिलांचं कौतुक करा. आणि काय इतक्या भोळ्या आहेत ना, यांना काही नाही हो. ह्या चिडल्या, रागवल्या ना, 30 सेकंद फक्त त्यांच्याकडे असं राजेश खन्नासारखं बघायचं आणि एक डायलॉग मारायचा, उगत तू ये म्हणून संसार चाललाय, की अख्ख्या गावात सांगते 1 नंबर नवरा भेटलाय. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, बायकोचं कौतुक करत चला. एक जण धावूनच आला, म्हणला, काय कौतुक करता बायकोचं? म्हटलं, काय झालं, तुझं जमत नाही? म्हणलं, जमायचं काय नाही. म्हणला, आपण किती कौतुक करा, तिला ऐकायलाच येत नाही. म्हणलं, मग डॉक्टरकडे विलाज कर आणि मग कौतुक कर. नाही म्हणलं, आज दवाखान्यात जातो. डॉक्टरकडे गेला, म्हणला, डॉक्टर साहेब बायकोला ऐकायलाच येत नाही. म्हणला, डॉक्टर म्हणले, एक काम कर, किती अंतरापर्यंत तिला ऐकायला येत नाही ना, तेवढं जरा मोजून ये. म्हणले, त्या हिशोबानं आपण इलाज. म्हणला, सोपं. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं आवाज दिला, अगं भाजी काय केली? बायको किचन मध्ये होती, तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं, बायकोला दारातून ऐकायला येत. हॉलमध्ये गेला, अगं भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं, प्रकरण गंभीर आहे, हिला साधो हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारात गेला,
परत ओरडला, काहीच प्रतिक्रिया नाही. शेवटी बायकोच्या माग जाऊन उभा राहिला आणि कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली, म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. आणि हे डॉक्टरला म्हणत होतं बायकोला ऐकायला येत नाही. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला सांगितला. इतरांच्या चुका काढण्याच्या अगोदर कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं. या जगाला आकार देण्याची ताकद या मावल्याने. यांचा सन्मान ठेवा, आईचा मान ठेवा, सन्मान. अरे जिजाऊ जन्माला आल्या म्हणून शिवाजीराजे बघायला मिळाले. जिजाऊंनी जर सांगितलं असतं शिवाजीराजे अफजल खानाच्या नादाला अजिबात लागू नका, शाहिस्त खानाची बोटं कापायच्या फंदात पडू नका, लाल महाल लई मोठा आहे, ते एका खोलीत राहीन, तुम्ही एका खोलीत राहा, समजोताने मिटून घ्या, जमलं असतं का? अरे काय त्या आईचं काळीज आहे. शिवाजीराजे अफजल खानाला भेटायला निघाले, थोडेसे अस्वस्थ होते. जिजाऊ पुढे येऊन म्हणाल्या, राजे अस्वस्थ होऊ नका, तुम्हाला जर काही बरं वाईट झालं तर संभाजीला गादीवरती बसवेल आणि मी स्वतः राज्यकारभार बघीन. काय म्हणायचं होतं आईच्या काळाला? आणि कशासाठी हे सगळं? तुम्हाला मला स्वातंत्र्याचा श्वास घेता यावा, तुम्हाला मला सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगता यावं, म्हणून हे सगळं. मग आपण तो सन्मान ठेवू नये, आपण ते स्वातंत्र्य येणाऱ्या पिढीला बहाल करू नये, त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आम्ही येणाऱ्या पोरांना सांगू नये. पोरापोरींनो, तुमच्या वयामध्ये असताना शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, प्रतिज्ञा घेतली तर रायरेश्वराच्या डोंगरावर. बरं, प्रतिज्ञा काय रोज घेत होते का राजे? एकदाच घेतली आणि आयुष्यभर पाळली. तुम्ही शाळेत प्रतिज्ञा घेता की नाही? भारत माझा, सारे भारतीय माझे आणि माझ्या देशावर माझे. प्रतिज्ञा एकदाच घेता का रोज घेता? प्रतिज्ञा एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. पण तुमच्या गुरुजींना माहिती आहे, पोरं रात्रीतनं इसरतंय, उद्या परत प्रतिज्ञा. बरं, पोरांचं त्या प्रतिज्ञेकडे लक्षच नसते. हे त्याच्या खांद्यावर हात ठेवतोय, ते त्याच्या खांद्यावर हात ठेवतोय. प्रतिज्ञा कधी संपल याच्याकडेच पोरांचं लक्ष. एकदाच प्रतिज्ञा घ्या की हा देश माझा आहे, या देशावर माझं प्रेम आहे आणि ते तुम्हाला वारंवार आठवलं पाहिजे. गुटखा खाऊन रस्त्यावरती पिचकाऱ्या मारताना आपल्याला आठवलं पाहिजे, हा देश माझा आहे. याच्यासाठी लोकांनी रक्त सांडलं. इथं जवळ उदाहरण आहे हो, या सिंहगडावरती तानाजीनं रक्त सांडलं. त्या कड्यातून तानाजी वरती गेले. कमलकुमारीचा आणि उदयभानचा संवाद सुरू होता. उदयभान विचारतो कमलकुमारीला, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, तुझ्या रक्षणासाठी कोणी नाही? तानाजी छाती काढून पुढे उभा राहिला. अरे, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, तिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा आहे म्हटलं. तानाजीला पुढे पाय, या कड्यातनं वरती आला, गड दिला, तलवार खाली ठेवली. तानाजी म्हटला, तलवार उचल, एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या भोवती लोंडा घोळावा. ती अवलाद मराठ्यांची नाही, जगणार तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी. चल शमशेर उचल. शमशेर उचलली, युद्ध सुरू झालं. एक वार हातावरती पडला, तानाजीचा हात निखळला, तानाजी खाली पडला. खाली पडलेल्या तानाजीला लात मारून निघाला उदयभान. उदयभान म्हणजे 24-25 वर्षाचा पोरगा. हातात पहार घेतली तर पहारीचा 4चा आकडा करायचा. तानाजीला लात मारून उदयभान निघाला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं आवाज दिला शेलार मामाना, माझ्या तानाला लात मारून चालला. मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल तर या शेलार मामावर वार कर. उदयभाननं तीच रक्ताळलेली तलवार शेलार मामावर फिरून टाकली. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 24-25 वर्षाच्या उदयभानला खाली पाडलं. त्याच्या छातालावर बसून, कुठल्या बिचव्यानं नाही, कुठल्या तलवारीनं नाही, कुठल्या शस्त्रानं नाही, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या दातानं त्याच्या नरडीचा घोट घेतला. अरे, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात ही ताकद आली कुठून? 10-12 वर्षाच्या लिंबू टिंबू पोरापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं आमचा राजा जगला पाहिजे, आम्ही मेलो तरी चालेल पण राजा जगला पाहिजे, स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. अरे काय शिवाजी राजा, शिवाजी राजा अद्भुत आहे. इतर राजांसाठी लोक लढायला तयार होती,
कुणी कुणाला मारायला तयार होतं, पण शिवाजी एकमेव राजा आहे, लोक मरायला तयार होती हो. नावी समाजात जन्माला आलेला पोरगा आहे शिवा काशीद. पन्हाळ्यावरून राजे निघाले, विशाळगडावर पोहोचायचे. शिवा काशीद पुढे आला, म्हणला राज मी तुमच्यासारखा दिसतो, तुम्ही निघालायत ना, तुमचा वेश घेऊन मी जातो परकीयांच्या गोटात. शिवा काशीदला माहित नव्हतं थोडा वेळात आपण ओळखले जाऊ आणि ओळखल्यानंतर थेट मृत्यू. शिवाजी राजांचा वेश परिधान करून शिवा काशीद परकीयांच्या गोटात गेला. काही वेळात ओळखला गेला, सपासप वार झाले. रक्ताच्या थाळ्यात पडताना शिवा नावी म्हटला, अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरतो. काय म्हणायचं या जगण्याला. राजे निघाले विशाळगडावरती. बाजी प्रभू पुढे ठाकला, संशयात उपसली. म्हटला राज तुम्ही गडावर जा, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी या खिंडीतून एक सुद्धा गणीम पुढे येऊ देणार नाही. पहाडासारखा छाती काढून उभा राहिला बाजी. अंगावर अशी एक जागा उरली नाही की ज्या जागेवरती बाजी प्रभूला जखम झाली नाही. पण जोपर्यंत कानावरती तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत आम्हाला मरायचा सुद्धा अधिकार नाही. तोफांचा आवाज आला आणि मग बाजीने प्राण सोडले. बाजी म्हटला राज गडावर पोहोचलं, आता सुखानं मरतो. काय म्हणायचं या लोकांच्या जगण्याला हो. आपण नशिबान आहोत, आपण या भूमीमध्ये जन्माला आलो. माझी विनंती आहे शिवाजी राजांना फक्त डोक्यावर घेऊन मिळू नका, राजांना थोडस हृदयात मिरवता येईल का. हा देश आम्हाला आमचा वाटला पाहिजे. तुमच्यापैकी कोणी डॉक्टर इंजिनियर होतील उद्या. डॉक्टर झाल्यावर तुम्हाला कळतंय हॉस्पिटल बांधायचं, मेवण्याला मेडिकल टाकून द्यायचं, हे कळतं. हे कोणी सांगावं लागतंय का. पण डॉक्टर झाल्यावर तुम्हाला वाटलं पाहिजे देश माझा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राला मी कधीतरी भेट देईन, तिथल्या डॉक्टरशी बोलेन. इंजिनियर झाल्यावर तुम्हाला कळतंय किती स्क्वेअर फीटनी जागा घ्यायची, किती टीडीआर, किती एफएसआर. पण इंजिनियर झाल्यावर तुम्हाला वाटलं पाहिजे रस्त्याचं काम सुरू असताना मी 2 मिनिटं रस्त्यावरती उभं राहावं, पालिकेच्या इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. आम्हाला आमचा देश आमचा वाटला पाहिजे, लक्षात घ्या. काय निष्ठा. हिरोजी इंदोलकरनं रायगड बांधला, असला रायगड बांधला, वरून खाली जर काय यायचं असेल तर फक्त पाणी येईल आणि खालून वर जर काही जायचं असेल तर फक्त हवा जाईल, असं रायगडाचं वर्णन आहे. रायगड बांधून झाला, हिरोजीने एक दगड घेतला, त्या दगडावर स्वतःचं नाव लिहिलं, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. राजांकडे गेला, म्हणला राज एक परवानगी पाहिजे. राजे म्हणले हिरोजी इतका सुंदर दुर्ग उभा केला, काय मागायचे ते मागा. राज हा दगड घेऊन आला, काय त्या दगडावर. राजा मी माझं नाव टाकलं. हिरोजी काय मागायचे ते मागा. राजा एक परवानगी पाहिजे, गडाच्या पायथ्याला शेवटच्या पायरीला हा दगड लावायची परवानगी द्या. हिरोजी तुम्ही गड बांधला हो, गडाच्या पायथ्याला काय वर लावा कुठं तर कमानीवर. हिरोजी म्हणला वर नाही राजा, शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. का. ज्या ज्या वेळेस तुम्ही गडावर याल त्या त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ फक्त कपाळाला लागली पाहिजे, म्हणून शेवटच्या पायरीला दगड लावायची परवानगी. अहो ही निष्ठा आहे, ही निष्ठा आम्हाला कळली पाहिजे, आमचा देश आम्हाला कळला पाहिजे. त्यासाठी आपल्या मुला मुलींना वेळ द्या, आपल्या मुला मुलींवरती त्यांना जवळ घ्या. आता इथं अनेक महाराज मंडळी आहेत. माझी विनंती आहे साहेब, येणाऱ्या पिढीला रामकृष्ण कळाले पाहिजेत, येणाऱ्या पिढीला ज्ञानोबा तुकोबा कळले पाहिजे, येणाऱ्या पिढीला शिवाजी संभाजी राजे कळले पाहिजे. फक्त मार्कांसाठी नाही, आपल्या जगण्यात शिवाजी संभाजी ज्ञानोबा तुकोबा आले पाहिजे. आणि आपण पुणेकर मंडळी किती नशिबवान आहोत, हाकेच्या अंतरावर ज्ञानोबा तुकोबा आहे. याच पुणे जिल्ह्यामध्ये शिवाजी राजांचा जन्म आहे. किती नशिबवान मंडळी आता आपण सगळे. आपल्या पिढीला सांगा ज्ञानोबा तुकोबा काय. एक पिढी होती नातवाला जवळ घेऊन सांगायची राम असा, कृष्ण असा, ज्ञानोबा असेल, तुकोबा असेल. आता एक तर येत ना आजी आजोबाच उरले नाही, आणि जे आहेत त्यातल्या निम्म्यांनाच महाराज रामकृष्ण आठवत नाही. नातू जर म्हणला ना गोष्ट सांगा तर ते आजचा नातवाला गोष्ट सांगते. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती.
आता आज्यानं असं सांगितल्यावर नातू काय करते? तेच करते कॉलेजला गेल्यावर, एक राजान दोन राण्यामध्ये. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. तुम्ही जे पेरणार ते उगवणार आहे. काय पेरायचं लेकरांच्या बाबतीत ते ठरवा. कुणाच्याही पोटी संभाजी राजा जन्माला येऊ शकत नाही. त्याच्यासाठी शिवाजी राजाच बाप असावा लागतो. शिवाजी राजे काय जगले हे शंभूराजे बघतात आणि म्हणून शंभूराजे स्वाभिमानाने जगू शकले. अहो, ज्या शंभूराजांनी आयुष्यभर डोक्यावरती सह्याद्रीचा मुकुट बाळगला, त्या संभाजी राजांच्या डोक्यावरती विदूषकाची टोपी घातली. ज्या संभाजी राजांनी आयुष्यभर या डोळ्यांनी या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, त्या संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये तप्त तळ्यात सर्व आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या. आपल्या डोळ्यात साधं कुसळ गेलं तर चलतं, राजांच्या डोळ्यामध्ये तप्त तळ्यात घुसल्या, डोळे घेऊन मागे पडल्या. पण संभाजी राजा मान झुकवत नाही. ज्या संभाजी राजाच्या कानानं आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत ऐकलं, त्या संभाजी राजाच्या कानात तप्त शिसं ओतलं गेलं. राजानं मान झुकवली नाही. हातात बेड्यात औरंगजेबाच्या समोर उभे आहेत संभाजी राजा. आणि औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजी राजे म्हणले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतो? आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला संभाजीच्या हातातल्या बेड्या काढशील, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार कुणाची जीत. संभाजीच्या हातातली शमशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की. मेरी 4 औलादे लेकिन सब गदों की फौज. कुणाच्याही पोटी चांगली पोरं जन्माला येत नाही. आपण जे पेराल ते उगवणार आहे. आणि मी सांगतो, तुम्ही जसं सांगता तसं पोरं वागत नाही ना. तुम्ही जसं वागाल तसं पोरं वागणार आहे. तुम्ही व्यसन करायचं आणि पोराला सांगायचं व्यसन करू नये, जमतंय का? घरात असं सुविचार लिहून ठेवतोय व्यसन करू नये, आणि घरी गेल्यावर बाप पोराला म्हणतोय जा जरा चुलीव सिगरेट पेटून आण. ते आपल्या पुढचे असं येतंय जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. ते बाप कानातनं दूर काढतोय, हे सगळ्या गावात सांगतो जादूगार बाप आहे, कानातनं दूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? गहू पेरून महाराज ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. आपण काय पेरायचं ते ठरवलं पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, आमच्याकडं एक पाटील आहे, जरा दांडदुंड आहे तब्येतीनं, असं वरती फिरत असते गॅलरीत, खाली येत नाही तब्येत ज्यादा असल्याने. आणि गावातले एक लहान पोरग पाटील असं गॅलरीत आले का हे असं खालून वर पाटलाकडे बघणार आणि म्हटलं का जिवंत आहे तर काय नाही, पण गेल्यावर कसं करायचं? 4 लोकांना तरी झपतंय का? पाटील म्हणलं याला घेणं काय, यानं माणसाला चांगलं बोलावं. माऊलींनी सांगितलं कसं बोलावं? साच आणि मावळ मिथुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताच्या. गोड बोलावं एकमेकांसोबत. आम्ही गोड बोलतच नाही. परवा एक पेशंट चेक करायला डॉक्टर आले. डॉक्टर पेशंटला सांगत होते जरा चांगलं चुंगलं खात जा. बायको बाहेर आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा चांगलं खायला, नाही तर मग असं आजारी पडल्यावर म्हणली डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावं लागते. कसं बोलावं, काय त्याला आहे? ते पाटील वर आलं का याने खालून वर बघायचं, म्हणायचं 4 लोकांना तर झपल का? पाटील म्हणलेला वर आणा. वर आणून पोरग बांधून ठेवलं. बाप पळत आला, म्हणला पाटील पोराला का कोंडलं, का बांधून ठेवलं? म्हणले हे शिकवलं का पोराला? मी आपलं वर फिरायला आलं का हे वर बघतोय आणि 4-5 लोकांना तर झपल का आणि मेल्यावर कसं करायचं असं बोलतेत का? बाप म्हणला पाटील मेल्यावर काय कळतं? म्हणलं नाही 4 लोकांना झपलं ना हातपाय तोडून देऊ म्हणलं. तुम्ही पाटील म्हणला या पोराची चूक नाही, बेनं खराब आहे म्हणला, ह्याला कोंडून ठेवा. पोरग कोंडलं, बाप कोंडला. आज्याला कळलं, आज्जा पळत आला, म्हणला पाटील काय झालं? नातवाला कोंडलंय, पोराला कोंडलंय. म्हणले हे संस्कार केले का? नातू म्हणतोय 4 लोकांना झपल का आणि पोरग म्हणतोय हातपाय तोडून नेऊ. आज्जा म्हणला पाटील रुपयावर जात नाही, कशाला हातपाय तोडायचे? म्हणला देऊ वाड्याला काढी लावून. काय तुम्ही काय फिरायचं ठरवलं? तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. म्हणून येणाऱ्या पिढीच्या समोर काय पेरायचं मला वाटतं ते ठरवावं लागेल. येणाऱ्या पिढीला काय विचार द्यायचा
ते ठरवावं लागेल. खरं तर मला आज खूप वेळ तुमच्याशी बोलायचं होतं, पण वेळेची थोडीशी मर्यादा आहे. म्हणून जाताना इतकंच सांगतो, इथं जे आई वडील आहेत ना मुला मुलींनो, तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या. तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटेल असं काहीतरी करून ठेवा. हे जे डोक्यावर पदर असणारे ह्या आज्या आहेत ना, हे टोपी, हे डोक्यावरचे पदर, ही शेवटची पिढी आहे. हे परत तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायचं नाही. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या घरात म्हातारी माणसं आहेत त्यांनी त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. म्हणून तुमच्या आईचा आदर करा, तुमच्या वडिलांचा आदर करा. अरे बाप किती करतो आपल्यासाठी, ते कधी दुःख दाखवत नाही. तुम्हाला कॉलेजला जाताना नवीन ड्रेस असावा, बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण तुम्हाला ड्रेस देतो. स्वतःसाठी रुपये खर्च करत नाही, पण लग्नात काय करू आणि काय नाही असं होतं बापाला. तुम्ही जाईपर्यंत ते डोळ्यातून पाणी काढत नाही, पण तुमची गाडी एकदा निघून गेली ना, मग मात्र खांबाच्या आड जाऊन रडत बसते. वाघासारखा बाप, पण तुमचा हात जेव्हा तुमच्या नवऱ्याच्या हातात देतो ना, त्यावेळेस मात्र थोडासा खाली बघतो आणि हात जोडून मान खाली घेऊन पोराला सांगतो, पोरीचा हात तुमच्या हातात देतोय जावया बापू, सांभाळून घ्या लेकराला. अरे किती करावं आई बापानं आपल्यासाठी. लक्षात ठेवा, या जगात देव जर कोण असेल ना, तर आपली आई आणि आपला बाप, ज्यांनी आपल्याला जग. आपल्या आई बापाचा आदर करा आणि त्यांच्या स्वप्नांसाठी जगा. एवढं जरी कळलं ना शिवचरित्रातनं, तरी सुद्धा खूप झालं. माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. नंतर किती मोठा बंगला असू द्या आणि माहेरात आई नसली तर तिथं मुक्काम करावं असं वाटतं का? बरं, तुमचं सासर लई श्रीमंत आहे, तुमच्या आईनं कधी माहेरातून जाताना तुमची पिशवी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल. तिला वाटतं पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही, काय देऊ आणि काय नाही असं तिला होऊन जातं. म्हणून या लोकांचा सन्मान ठेवा, यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटा. दुसरं काय हो जगणं. आपण व्यसन करणार नाही, आई बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं आम्ही वागणार नाही. एवढं जरी आपण शिवजयंतीच्या निमित्तानं ठरवलं, मला वाटतं तरी सुद्धा खूप काही होऊन जाईल.